प्रभाग क्रमांक 10 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शांताराम कुटे, मंदाकिनी अशोक गवडी, गोकुळ नागरे, डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे यांनी अशोकनगर, सिद्ध हनुमान मंदिर परिसर, पाण्याची टाकी परिसर आदी ठिकाणी घरोघरी जाऊन भेट घेतली, तसेच ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले। आपुलकीचे कौटुंबिक संबंध असल्याने घराघरात त्यांचे मतदारांनी स्वागत केले। अनेक विकास कामे अपूर्ण असल्याने ते पूर्ण करायचे असून नागरिक शिवसेनेलाच विजयी करतील असा विश्वास मंदाकिनी अशोक गवडी यांनी व्यक्त केला। आणि जनतेला माहिती आहे गवळी काकांनी इथं 35 वर्ष शिवसेनेच्या कार्यरत होते आणि त्याच्या शिवसेनेच्या कार्यरत राहून त्यांनी 20 वर्ष निवडून आलेले आणि एका जनतेने गवळी काकांचं हे म्हणजे बालकिल्ला आहे। तर जनतेला माहिती आहे हे जर चारही उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून जर निवडून आले तर नक्कीच प्रभागाचा विकास करतील आणि जास्तीत जास्त महिलांचा आम्हाला प्रतिसाद खूप आहे। महिलांचं असं म्हणणं आहे की 5 वर्षामध्ये इतकी गुंडगिरी माजली आहे, तुम्ही जर लवकर शिवसेनेची सत्ता जर आली तर नक्कीच हे गुंडगिरी थांबवलं जाईल। पण ज्या गोष्टी खऱ्याच केल्या पाहिजे, आता तुम्ही बघत असतात काका गवळींचं नाव की 20 वर्ष ते नगरसेवक होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये खरोखर कामं झालेली आहेत। लोक जिथे आम्ही गेलो ते काय म्हणतात की ही जी कामं झालेली आहेत ना हे 20 वर्षापूर्वीच झालेली आहे। हे 10 वर्षामध्ये आपण नुसतं गुंततच चाललोय, नुसतं गोड बोलल्याच्या मागेच धावतोय। सोडवण्यासाठी आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे, जनता आमच्या बरोबर आहेच, जनतेने आम्हाला भरघोस मतं निवडून देण्याचं आश्वासन दिलं आहे। वार्डामध्ये गुन्हेगारी असो, त्यानंतर महिलांच्या समस्या असो, तरुणांच्या समस्या असो, अनेक समस्या आहे। महिलांसाठी महिला उद्योग, तरुणांसाठी क्रीडांगण, व्यायामशाळा, ग्रीन जिम अशा बऱ्याच समस्या इथं सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत। वृषाली सोनवणे, गवळी काको त्या टायमाला त्यांच्याकडे पाहण्याचं चित्र जर पाहिलं तर पब्लिक भरभरून मतदारांना एकदमच आम्ही तुम्हाला विजय करू या 10ला एवढंच सांगन का चारही उमेदवाराला जनता भरभरून मतांना निवडून देईल। महिलांना स्वयंरोजगार तसेच त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील उमेदवारांनी सांगितले। नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वगैरे, सातपूर।